म्हणतात की ही सरकारची योजना आहे। एक प्रश्न पूर्ण होऊ द्या। तुमचं सरकार आल्यावर ही योजना कंटिन्यू केली जाईल का? तसं पाहिलं तर केंद्र सरकार लोकसभेच्या निवडणुकीत जो आमच्या महाविकास आघाडीचा जाहीरनामा होता, त्याच्यात काँग्रेसचा जाहीरनामा होता, त्याच्यात तर लखपती दीदी म्हणजे याच्यात 8,500 रुपये महिना हे देणार होते आणि मग आम्ही देणार होतो। आणि जूनमध्ये निकाल लागल्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर जुलैपासून ही योजना सुरू होणार होती। अर्थात केंद्रातल्या सरकारचा त्याला एक पाठिंबा मिळणार होता आणि म्हणूनच आत्ताची यांची जी योजना आहे ही त्या योजनेवरती आधारित आहे। पण त्यांनी मी पुन्हा एकदा सांगतो की 8,500, कारण आता केंद्रातही त्यांचं सरकार आहे। आमचं केंद्रात आलं असतं तर आम्ही 8,500 रुपये देणार होतो। आता केंद्रात त्यांचं सरकार आहे, मग तुम्ही 8,500 रुपये का देत नाही? आणि मग जसं मी म्हटलं तर बहिणीला तर तुम्ही द्या, पण भावांचं काय? त्याला तुम्ही ती जुनी जी योजना आहे कौशल्य विकास, त्याच्यात जे स्टायपेंड मिळणार आहे ती पुन्हा लाडका भाऊ म्हणून आणण्याचं थोतांड करताय। हे लोकांना काय कळत नाही? ही जुनी योजना आहे, पण त्याच्यामध्ये लाडका कॉन्ट्रॅक्टर ही जी भूमिका आहे त्याच्यामध्ये आता मुंबईमध्ये मुंबईची वाट लावून जर 1,500 रुपये वाटणार असेल तर मुंबईकर काय घेतील आणि मत देतील असं तुम्हाला वाटतं? म्हणजे धारावीकरांचं आयुष्य आणखीन वाईट करणार, जो एका धारावीच्या 20 धाराव्या करणार, तसं शेतकऱ्यांना हमीभाव पाहिजे, तो हमीभाव मिळत नाही आहे। म्हणजे किती दिवस तुम्ही तुमच्यावरती अवलंबून या स्वाभिमानी महाराष्ट्राला ठेवणार? महाराष्ट्र त्याच्या हक्काचं मागतोय, नोकऱ्या मागतोय, रोजगाराचे सगळे उद्योगधंदे तुम्ही गुजरातला नेत आहे, तर ते उद्योगधंदे गुजरातला गेल्यानंतर तुम्ही आम्हाला काय भीक दिल्यासारखं 1,500 रुपये देत आहे? तर महाराष्ट्र हे कदापि मान्य करणार नाही, कारण महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहेच आणि तो कधीही अशा लाचारखोरांसमोर झुकलेला नाही आहे। सांगलीचा वाद विशाल पाटील अशी बैठक झाली, चंद्रराजी देखील होते, काय नक्की चर्चा झाली? लोकसभा निवडणुकीच्या नंतर ही पहिली बैठक होती। आता कुठे विशाल आणि विश्वजित आहेत का? गेले? बघा, विशाल विश्वजित काय चंद्रहार काय ही तरुण मुलं आहेत। आता कुठे काय चूक झाली तर मनात डूक ठेवून धरून ठेवणारा मी काय नाही आहे। त्यावेळेला जे घडायला नको ते घडलं, पण तरी एक गोष्ट नक्की की आम्ही भाजपचा पराभव हा तिकडे केला। भले आम्ही वेगळे लढलो, माझा चंद्रहार पराभूत झाला त्याचं शल्य आहेच, पण भाजपा जिंकला नाही। आणि आता विशालसुद्धा महाविकास आघाडीच्या परिवारात जर येत असेल, आला असेल आणि पुढच्या विधानसभा असतील आणि पुढच्या वाटचालीमध्ये झालेल्या चुका पुन्हा होणार नसतील अशी जर का त्यांनी जर मला ग्वाही दिली असेल आणि खात्री दिली असेल, आम्हीसुद्धा आपलेच आहोत, तर मग मला असं वाटतं डूक धरून धरण्यात काय राहणार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।